So hello everyone, this is chapter 8 probability distribution lecture first exercise 8.1. सो मुलांनो ह्या ठिकाणी ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी बघत असताना तर प्रोबॅबिलिटी कशाची तर आपण ह्या ठिकाणी कॉइन वेल शफल्ड पॅक म्हणजे कार्ड्स ओके तर ह्याच्या आपल्याला ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी बघायची आहे. सो व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन अशा प्रकारे आहे. सो हियर let x represent the difference between the number of head and number of tails obtained when a coin is tossed 6 time. म्हणजे कॉइन आहे तर कॉइनला आपण काय करू 6 टाइम टॉस करतोय. सो व्हॉट आर द पॉसिबिलिटी व्हॅल्यूज ऑफ एक्स. ओके तर ह्या ठिकाणी आपल्याला तर किती पॉसिबिलिटी त्या ठिकाणी होऊ शकतात ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग चला मग पाहू आपण कॅल्क्युलेट करण्यापाशी पैकी सॅम्पल स्पेस किती असतात हे आपण ह्या ठिकाणी पहिल्यांदा पाहू. ओके चलो नेक्स्ट वन इज दॅट. सो फर्स्ट ऑफ ऑल एक्स रिप्रेझेंट द डिफरन्स बिटवीन त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. जस्ट कन्सिडर लेट एक्स रिप्रेझेंट द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ हेड्स अँड नंबर ऑफ टेल्स. सो आय एम रायटिंग हियर. सो हियर फर्स्ट क्वेश्चन. सो एक्स रिप्रेझेंट द डिफरन्स बिटवीन number of heads and number of tails. मग आफ्टर दॅट व्हॉट विल द सॅम्पल स्पेस. आता आपल्याला सॅम्पल स्पेस काढायचं. सॅम्पल स्पेस ह्या चॅप्टरमध्ये आपण कॅपिटल एसने इंडिकेट करतो. तर त्या एक्सपेरिमेंट्समध्ये सॅम्पल स्पेस किती आहे ते पाहायचं आपल्याला. मग ह्या ठिकाणी काय म्हणलं त्यांनी आपल्याला. सो नंबर ऑफ हेड्स अँड नंबर ऑफ टेल्स. ओके डिफरन्स बिटवीन दोघांमध्ये डिफरन्स. मग व्हॉट विल हियर. सो 6 टाइम्स त्यांनी आपल्याला टॉस करायला सांगितलेलं आहे. सो वन्स अगेन सो 0 हेड ओके अँड 6 टेल्स. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे ह्या ठिकाणी पॉसिबिलिटी क्रिएट होतात. 0 हेड्स आफ्टर दॅट 1 हेड ओके 1 हेड अँड व्हॉट विल हियर 5 टेल्स ओके आफ्टर दॅट कॉमा. सो वन्स अगेन 2 हेड सो 4 टेल्स. हे अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी नमूद करता येईल. सो इट इज अ 3 हेड अँड व्हॉट विल हियर 3 टेल्स. आफ्टर दॅट 1 2 3 4 head and what will here 2 tails and finally what will so 5 head so 1 tail and the last condition is that which one 6 head and 0 tails. तर अशा प्रकारे आपल्या ह्या ठिकाणी देर आर 7 डिफरंट पॉसिबिलिटीज. सो ह्या ठिकाणी आपण सॅम्पल स्पेस बघितलेला आहे. तर आउटकम्स किती असतात तर ह्या ठिकाणी आपल्याला आउटकम्स पाहायचे आहेत. म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट इज द फिगर ऑफ दॅट हियर. सो हियर वी कॅन राईट ऑल्सो द व्हॅल्यूज ऑफ एक्स करस्पॉन्डिंग टू these outcomes are okay outcomes are as follow. आता ह्या ठिकाणी आउटकम्स काय असतील ते पाहतो. फर्स्ट ऑफ ऑल एक्स रिप्रेझेंट हा डिफरन्स बिटवीन दोघांचा डिफरन्स शो करतो. डिफरन्स मीन्स सबस्ट्रॅक्शन. सो फर्स्ट कंडिशन दॅट व्हॉट विल 0 हेड 6 टेल. सो आय एम रायटिंग हियर 0 हेड एच इज अ हेड अँड व्हॉट विल 6 टेल टी फॉर टेल. सो व्हॉट द डिफरन्स काय असेल मुलांनो 0 - 6. सो आउटकम्स काय असेल ह्या ठिकाणी -6 इज अ पॉसिबिलिटी. सो आफ्टर दॅट वन्स अगेन नेक्स्ट पॉसिबिलिटी काय आहे 1 हेड means 1 h and 5 tail. How much 5 tail. So what is here 1 - 5. So how much is there -4. So once again 2 head 4 tail. So what will 2 - 4 means that -2. Once again next condition 3 head 3 tails. So 3 head and 3 tail. So what will here 3 - 3 outcomes काय असेल ह्या ठिकाणी मुलांनो 0 is the outcome. So next step is that x 4 head 2 tail. So 4 - 2 is that 2 outcomes. So once again 5 head 1 tail 5 head 1 tail. So how much 5 - 1 it is a 4 and finally 6 head and 0 tail means that 6 - 0 outcome is a 6. मग ह्या ठिकाणी पॉसिबल आउटकम्स काय येतील आपल्याकडे. दीज आर द पॉसिबल व्हॅल्यूज -6 -4 -2 0 2 4 and 6. दीज आर द 7 पॉसिबिलिटीज आर देअर. सो फायनली आपल्याला ह्या ठिकाणी असं नमूद करता येईल ह्या ठिकाणी. सो पॉसिबल सो देअर फॉर पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स
are how much is here? So -6, -4, -2, 0, 2, 4 and 6. These are the 7 outcomes of the x values. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी हे कॅल्क्युलेट करता येईल. इट इज व्हेरी सिम्पल मुलांनो. ह्या ठिकाणी त्यांनी काय म्हणलं, व्हॉट आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. तर एक्सच्या आपण ह्या ठिकाणी दीज आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. तर अशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येईल. त्यांनी क्वेश्चनमध्ये ऑलरेडी दिलं आहे, व्हेन अ कॉइन इज टॉस्ड 6 टाइम, म्हणजे जो कॉइन आपण 6 टाइम टॉस केल्यानंतर तर ह्या ठिकाणी किती हेड किती टेल्स. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, सो गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो सेकंड क्वेश्चन, an urn contains 5 red and 2 black balls. 2 balls are drawn at random. X denotes the number of black balls drawn. What are the possible values of X? असं दिलेलं आहे. तर टोटल आपल्याकडे मुलांनी ह्या ठिकाणी हाऊ मेनी बॉल्स आर देअर? देअर आर 7 बॉल्स, 5 रेड अँड 2 ब्लॅक बॉल्स. तर टोटल आपल्याकडे 7 ब्लॅक बॉल्स आहेत. तर 7 ब्लॅक बॉल्सचा आपल्याला ह्या ठिकाणी पॉसिबल व्हॅल्यूज काढायचे आहेत. तर ह्या ठिकाणी त्यांनी काय म्हणले, आउट ऑफ 7 बॉल्स 2 बॉल्स आर ड्रॉन ॲट रँडम. सो 2 बॉल्स आपण रँडमली काय करतो त्या ठिकाणी काढतोय, आपण सिलेक्ट करतोय. तर दॅट मोमेंटला वी हॅव अ टेक 4 पॉसिबिलिटीज आर दॅर. म्हणजे 2च बॉल्स आहेत ना, मग त्याची पॉसिबिलिटी काय असतील? रेड रेड, ब्ल्यू रेड, रेड ब्ल्यू अँड ब्ल्यू ब्ल्यू. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी त्या आपल्याकडे पॉसिबल व्हॅल्यूज असतील. चला बघूत आपण ह्या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, सो हाऊ मच वी हॅव बॉल? वी हॅव अ 7 बॉल्स. सो once again, so लक्ष द्या. सो हाऊ मच? सो देर आर 2 ब्लॅक बॉल्स then plus 5 red balls. Okay, so for 2 black balls and 5 red balls, so means what will 7 balls are there. ओके, मग ह्या ठिकाणी काय म्हणत त्याने आपल्याला, सो पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण एक्सला काय डिनोट करू? ब्लॅक बॉल्स ड्रॉन असं ह्या ठिकाणी आपण इंडिकेट करू. सो व्हॉट विल हिअर? एक्स डिनोट द number of black balls drawn. Okay, then after that, so here sample space आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. सॅम्पल स्पेस, मग आता सॅम्पल स्पेस कसं कॅल्क्युलेट करणार? तर ह्या ठिकाणी आपल्याला रँडमली आपण चूज करतोय 2च बॉल्स. मग इट विल बी ते रेड असू शकतात, की रेड ब्ल्यू असू शकतात, किंवा ब्ल्यू रेड असू शकतात, किंवा ब्ल्यू ब्ल्यू. तर अशा ह्या ठिकाणी आपल्याकडे अशा पॉसिबिलिटी ह्या ठिकाणी असतील. आता मुलांनी ह्या ठिकाणी 2 बॉल्स चूज करायला सांगितले तर 4 पॉसिबिलिटी. जर 3 बॉल्स सांगितलं असतं तर आपल्याकडे ह्या ठिकाणी हाऊ मच पॉसिबिलिटी? देर आर 8 पॉसिबिलिटीज. अशा आपण ह्या ठिकाणी घेतलं असतं. पण आता आपल्याकडे आहेत फक्त 2 बॉल्स. सो दॅट्स वाय, कारण 2 बॉल आपण चूज करतोय. ओके, आउट ऑफ 7 बॉल्स. सो दॅट्स वाय वी हॅव अ 4 पॉसिबिलिटी आर देअर. मग ह्या ठिकाणी पुन्हा वन्स अगेन काय करते आपल्याला ह्याच्या सॉल्व करायचं आहे. सो व्हॉट विल देन हे? ओके, सो हिअर इज दॅट. सो द व्हॅल्यूज ऑफ एक्स corresponding to these outcomes are as follows. मग कशा प्रकारे आउटकम्स त्या ठिकाणी असतील ते आपण पाहू त्या ठिकाणी. ओके, सो आपल्याकडे फर्स्ट ऑफ ऑल 2 आउटकम्स आहेत, एक रेड. मग ह्या मुमेंटला आता जर पाहिलं आपण तर ब्लॅक बॉल्स इम्पॉर्टंट आहे. कारण काय म्हणले आपण? एक्स डिनोट्स. बघा ह्या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. वन्स अगेन आय रीड एक्झाम्पल वन्स अगेन. सो 2 बॉल्स आर ड्रॉन. सो दॅट्स वाय आपल्याकडे 4 पॉसिबिलिटी झाल्या. त्यांनी असं सांगितलं आहे, एक्स डिनोट्स नंबर ऑफ ब्लॅक बॉल ड्रॉन. तर किती ब्लॅक बॉल्स आपण त्या पॉसिबिलिटीमध्ये काढू शकतो. तर मला काय म्हणायचं मुलांनो, तर ह्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण 2 बॉल्स चूज केलेत, सिलेक्ट केलेत, ड्रॉ केलेत फ्रॉम दॅम 7 बॉल्स, तर इथे रेड इथं ब्ल्यू बॉल आहे का? नाही. ब्लॅक बॉल आहे का? सॉरी नाही. सो दॅट्स वाय इट इज अ 0. ब्लॅक बॉल इथे अवेलेबल नाही आहे. नेक्स्ट कंडिशन काय? RB मीन्स रेड अँड ब्लॅक. सो हाऊ मच बॉल्स आर ब्लॅक? देर आर 1 ब्लॅक बॉल. सो वन्स अगेन नेक्स्ट स्टेप इज दॅट BR ब्लॅक अँड रेड. सो हाऊ मेनी ब्लॅक बॉल्स आर 1 ऑल्सो. ओके, मग असं आपल्याला ह्या ठिकाणी घेता येईल. पुन्हा वन्स अगेन नेक्स्ट फायनली कोण आहे आपल्याकडे? ब्लॅक बॉल्स. 2 ब्लॅक बॉल्स आपण त्या ठिकाणी चूज केलेत. सो वी हॅव अ 2 ब्लॅक बॉल्स. सो नंबर ऑफ पॉसिबल व्हॅल्यूज आर हिअर. पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स आर. सो हाऊ मेनी पॉसिबल व्हॅल्यूज आर? 0 1 1 2. सो आता जो रिपीट व्हॅल्यू नंबर आहे तो फक्त आपल्याला एकदाच काउंट करायचा आहे, 0 1 अँड 2.
जो रिपीट व्हॅल्यू असेल त्याला आपण एकदाच काउंट करतो आपण. तर अशा प्रकारे आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येतं. इट इज अ सेकंड एक्झाम्पल. ओके. So next, third example. So determine whether each of the following is probability distribution given reasons for your answer. So we have some table. तर ह्या ठिकाणी टेबलचा वापर करून ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे का नाही हे आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे. जर ह्या ठिकाणी व्हॅल्यू जर 0 असेल मोठी तर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन पॉसिबल नाही असं आपण इंडिकेट करतो. जर समजा टोटल आन्सर 1 आला असेल किंवा 1 पेक्षा व्हॅल्यू जर मोठ्या असतील तर दॅट मोमेंटला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन पॉसिबल आहे. मग ते कसं काउंट करणार तर आपल्याला ह्या ठिकाणी यांची ॲडिशन करावं लागेल. सो बघू चला. सो व्हॉट इज द कंडिशन ऑफ दॅट वन. सी हिअर आपण ह्या पाहायचं आहे आपल्याला. ओके. So example is that question number 3 मध्ये first example. So we have a total 6 example in question number 3. 6 examples आहेत. ओके. चला पाहूत आपण ह्या ठिकाणी. सो इट इज अ व्हॅल्यू ऑफ एक्स 0 1 2. सो पी ऑफ एक्स प्रोबॅबिलिटी दिलेली त्यांनी आपल्याला पॉसिबल व्हॅल्यूज. सो हिअर तर कंडिशननुसार आपल्याला म्हणता येईल तर आपल्याकडे टोटल 3 व्हॅल्यूज आहेत. Okay, I know that 0 1 2, but we have a 1 2 and 3 values. So that's why we आपण असं लिहू शकतो. So p of I means number of values are there. So 0 greater than 0 जी व्हॅल्यू आहे 0 पेक्षा मोठी असणं गरजेचं आहे इज अ मेन कंडिशन. आणि ऑल व्हॅल्यूज इट इज सिम्बॉल ऑल व्हॅल्यूज ऑफ I इज 1 2 3 या ठिकाणी आपण असं घ्यायचं आहे. सो 1 2 3 वाय कारण आपल्याकडे 3 व्हॅल्यूज आहेत 1 2 3. सो दॅट्स वाय. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला समेशन घ्यायचं आहे आपल्याला. सो समेशन ऑफ पी आय. सो प्रोबॅबिलिटी व्हॅल्यूची समेशन. सो टोटल नंबर आपल्याकडे किती आहेत मुलांनो. वी हॅव अ 3 व्हॅल्यूज. ओके. सो स्टार्टिंग फ्रॉम I इज इक्वल टू 1. सो आपल्याला टोटल करायचं आहे. सो जो प्रोबॅबिलिटी ऑफ पी ऑफ एक्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यांची आपल्याला टोटल करायची आहे 0.4 0.4 अँड 0.2. सो काउंट करा. सो व्हॉट इज द आन्सर इज द 1. सो आन्सर किती आले 1. मग आता जर आपण विचार केला तर येणारी व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे. पी ऑफ आयची व्हॅल्यू किती 1. मग ह्या ठिकाणी 1 ग्रेटर दॅन 0. सो सॅटिस्फाय कंडिशन होते म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ह्या ठिकाणी पॉसिबल आहे. सो वी कॅन राईट ऑल्सो हिअर. त्याने आपलं रिझन लिहायला सांगितलं आहे. सो गिवन डिस्ट्रीब्युशन इज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असं लिहिता येईल. मी शॉर्टकटमध्ये लिहितो PD प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. कधी जर व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल 1 असेल तर दॅट मोमेंटला इट इज व्हॅल्यू इज अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल. सो आय एम टेकिंग द सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल दॅट दिस वन. सो मी इथं चार्ट तयार करतोय सेकंड एक्झाम्पलचा. सो एक्स व्हॅल्यूज 0 1 2 3 अँड 4. वी हॅव अ 5 values are there. How much? 5 values. So what will have probability of x, p of x 0.1 0.5 0.2 minus 0.1 and 0.3 असं लिहिता येईल आपल्याला. ओके. दॅट. सो नेक्स्ट स्टेप इज दॅट. वन्स अगेन. सो हाऊ मेनी व्हॅल्यूज. वी हॅव 5 व्हॅल्यू 1 2 3 अँड 5. टोटल 5 कंडिशन आपल्याकडे तेच राहणार आहे. ओके. मग चला 1 बाय 1 आपण बघू. पण बिफोर दॅट एक लक्ष द्या. आता ह्या ठिकाणी जर व्हॅल्यू पी ऑफ एक्सच्या तर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी काउंट करतो. तर आपण जर विचार केला ह्या ठिकाणी वी हॅव अ निगेटिव्ह व्हॅल्यू इन वेअर 0.1. ओके. पण कधी कुठल्या कंडिशनला 3. ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 3 आहे त्यावेळेस प्रोबॅबिलिटी आपली काय आहे निगेटिव्ह आहे. मग दॅट मुमेंटला जर व्हॅल्यू एकही व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली असेल बॉटमला तर त्या मुमेंटला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन पॉसिबल नाही. सो व्हॉट विल द स्टेटमेंट काय असेल मुलांनो. हिअर व्हॉट विल पी ऑफ एक्स इक्वल टू 3. पी ऑफ एक्स मीन्स दिस व्हॅल्यूज एक्स इक्वल टू 3. दॅट म्हणजे व्हॅल्यू किती आहे 0.1. आणि आपण कम्पेअर कोणासोबत करतो मुलांनो 0 सोबत कम्पेअर करतो. आता लक्ष द्या. मेन कंडिशन काय आहे जी व्हॅल्यू आहे 0 पेक्षा मोठी असणं गरजेचं आहे. पण ह्या ठिकाणी 0 मोठा आहे आणि ही व्हॅल्यू कशी निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. सो दॅट्स वाय इट इज नॉट पॉसिबल टू प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके. एक लक्षात ठेवा. क्लिअर सांगतोय. व्हॅल्यू 1 हे मोठी पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे 0 पेक्षा मोठी. पण ह्यापेक्षा ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे 0 मोठा आहे आणि ही व्हॅल्यू लहान आहे. सो दॅट्स वाय. किंवा आपण असेही म्हणू शकतो 0.1 आणि 1 दोघात कम्पेअर करा. मोठी व्हॅल्यू कोणती आहे आपल्याकडे हे. पण ह्या ठिकाणी ही व्हॅल्यू जी आहे जे कंडिशन आपण कोणासोबत कम्पेअर करतो. सो 0 सोबत कम्पेअर करतो आपण ह्या ठिकाणी. ओके. सो नेक्स्ट स्टेप इज दॅट. व्हॉट विल द नेक्स्ट स्टेप. सो आपण असं लिहू शकतो गिवन डिस्ट्रीब्युशन इज नॉट अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. ओके. सो मग आता नेक्स्ट वन गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके. सो थर्ड क्वेश्चन आपण पाहूया आपण ह्या ठिकाणी.
So once again I am writing chart 0, 1, 2. So 0.1, 0.6 and 0.3. So it is a P of x values. We have a 3 values. So how much? 1, 2 and 3. तर आपल्याकडे 3 व्हॅल्यूज आहेत. मग कंडिशन काय असेल मुलांनो? लुक लाईक दिस वन. सो P of I greater than 0 ही मेन कंडिशन पाहिजे. ऑल व्हॅल्यूज ऑफ I विच वॉट विल 1, 2 and 3. काय 1, 2, 3? 3 व्हॅल्यूज आपल्याकडे. एक्सच्या किमती काय आहेत? डझंट मॅटर. हाऊ मेनी कॉलम्स आर देअर? 1, 2 and 3. सो नेक्स्ट स्टेप इज दॅट. मग दोन टोटल करायचं आहे. समेशन ऑफ पी आय म्हणजे प्रोबॅबिलिटी. आता इथं व्हॅल्यू सगळं निगेटिव्ह आहेत का? नाही. इथं निगेटिव्ह व्हॅल्यू होती, दॅट्स वाय इट इज नॉट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन एक्झाम्पल. पण ह्या ठिकाणी ऑल व्हॅल्यूज पॉसिबल आहेत. चला आता ॲडिशन करायचं आहे. पण ॲडिशन करून एक्झाम बघायचं काय? ते व्हॅल्यूची किंमत 1 येणं गरजेचं आहे. व्हॅल्यू 1 येणं गरजेचं आहे. तर बघू चला आपण ह्या ठिकाणी. सो ॲडिशन करतो आपण. 0.1 प्लस 0.6 प्लस 0.3. सो हाऊ मच इज टोटल व्हॅल्यू इज 1. सो इट इज परफेक्टली पॉसिबल. सो वी कॅन राईट ऑल्सो हिअर. सो गिवन डिस्ट्रीब्युशन इज अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असं आपल्याला म्हणता येईल. ओके. सर्वात महत्त्वाचं येणारी ॲडिशन हे 1 येणं गरजेचं आहे. जर 1 पेक्षा लहान असेल तर नॉट डिस्ट्रीब्युशन. ओके. चलो. सो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. तर वन्स अगेन आपल्याला चेक करायचं आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे का नाही. तर ह्या ठिकाणी वी हॅव अ टोटल 5 व्हॅल्यूज 1, 2, 3, 4 अँड 5. वी हॅव हाऊ मच 5 व्हॅल्यूज. सो वन्स अगेन वी कॅन राईट ऑल्सो हिअर. सो पी आय ग्रेटर दॅन 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू पाहिजे मेन कंडिशन. सो वन्स अगेन सो ऑल व्हॅल्यूज ऑफ आय ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 1, 2, 3, 4, 5. देअर आर टोटल 5 व्हॅल्यूज. सो दॅट्स वाय आय एम रायटिंग 1, 2, 3, 4, 5. मला ॲडिशन करायचं आहे. आता मुलांना ह्या एक्झाम्पलमध्ये पी ऑफ झेड म्हणजे आपलं लास्ट एक्झाम्पलला पी ऑफ एक्स होता. इथं ऑल व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत. डझंट मॅटर वरील ज्या व्हॅल्यूज काय आहेत ते विषय नाही आहे. सो इथं जो बॉटमच्या लाईन्स आहेत हे सगळे व्हॅल्यूज ह्या पॉझिटिव्ह पाहिजेत. तरी ऑलरेडी सगळे पॉझिटिव्ह आहेत. चला आपण याची ॲडिशन करूत. ॲडिशन केल्यावर खरंच व्हॅल्यू 1 येते का हे आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे. सो व्हॉट विल हिअर समेशन ऑफ पी आय इज इक्वल टू ओके समेशन ऑफ पी आय. सो व्हॉट विल सगळ्यांचे ॲडिशन 0.3 0.2 0.4 0.05 अँड 0.05 सगळ्यांची टोटल जर केला तर व्हॉट विल आन्सर हिअर वी आर गेटिंग आन्सर 1. सो इट इज अ परफेक्टली प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन एक्झाम्पल. सो वी कॅन राईट ऑल्सो हिअर. काय लिहिता येईल आपल्याला ह्या ठिकाणी मुलांनो? गिवन डिस्ट्रीब्युशन इज अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. सो वी आर टेकिंग अ नेक्स्ट अनदर एक्झाम्पल. सो एक्झाम्पल इज दॅट y -1 0 and 1 p of y 0.6 0.1 0.2. सो चला बोथ नेक्स्ट स्टेप इज दॅट. सो ह्या ठिकाणी ऑल व्हॅल्यूज आर पॉझिटिव्ह P of y च्या. सो वन्स अगेन P of हाऊ मच व्हॅल्यू? वी आर 3 व्हॅल्यूज 1, 2 अँड 3. सो P of I ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन सॅटिस्फाय होते का चेक करायचं आहे आपल्याला. ऑल व्हॅल्यूज ऑफ I इज इक्वल टू 1, 2 अँड 3. सो समेशन ऑफ पी आय इज इक्वल टू ॲडिशन करा 0.6 0.1 अँड 0.2. सो व्हॉट विल आन्सर? 0.9 आन्सर येतं. पण ॲक्च्युली आपण कम्पेअर 1 सोबत करायचं आहे. सो इट इज नॉट इक्वल टू 1. जर 1 आन्सर असेल तरच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, तर 1 नसेल नॉट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सो वी कॅन राईट ऑल्सो. सो गिवन डिस्ट्रीब्युशन इज नॉट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर मुलांनो येणारी ॲडिशन 0.9 म्हणजे 1 पाहिजे. जर 1 पेक्षा कमी असेल तर ह्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं एक्झाम्पल ते नाही असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. सो एक नेक्स्ट एक्झाम्पल x इज इक्वल टू 0, 1 अँड 2. सो पी ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. व्हॉट विल द व्हॅल्यूज आर हिअर? 0.3 0.4 अँड 0.2. सो ॲडिशन आय थिंक सो ओके 0.9 येईल 1, 2, 3. सो वन्स अगेन P of I ग्रेटर दॅन 0 हे कंडिशन आहे का चेक करायचं आहे. ऑल व्हॅल्यूज ऑफ 1, 1, 2 अँड 3. सो नेक्स्ट स्टेप इज दॅट समेशन ऑफ पी आय सगळ्यांचे ॲडिशन करायचं आहे 0.3 0.4 अँड 0.2. सो हाऊ मच इज दॅट? 0.9 नॉट इक्वल टू 1. सो दॅट्स वाय गिवन डिस्ट्रीब्युशन इज नॉट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. ओके. सो मग अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं होतं जे की आपण केलेलं आहे. ओके. सो आता आपल्याकडे जवळपास 16 एक्झाम्पल्स आहेत. तर मुलांना आपण काय करू बाकीचे एक्झाम्पल्स हे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूत. सो आपण आता पण 3 पर्यंत सॉल्व केलेलं आहे. सो 4 to 16. सो वी हॅव
another 12 questions. So we will continue in the next lecture. Okay, sure.